President of India. महाराष्ट्रातील अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई यांनी देशाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली। भूषण गवई चीफ जस्टिस होताच अमरावतीमधील त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला। ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट वासुदेव नवलानी, ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे आणि बार असोसिएशनचे अध्यक्ष सुनील देशमुख यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिलाय। मेरे आंखों के आंसू बता रहे हैं, मैं कुछ बताने वाला नहीं था, लेकिन मेरी आंखों के आंसू ये बता रहे हैं, ये खुशी के हैं क्योंकि मैंने उसे पढ़ाया है। अमरावती में बम्बई में उन्होंने फर्स्ट ईयर और सेकंड ईयर लॉ किया, जब अमरावती आए थर्ड ईयर किया तो वो सौभाग्य मुझे मिला। वो सौभाग्य आज सालों से मैं जतन कर रहा हूँ और लॉ करने के बाद इसी अमरावती के वकील संघ में वो एक मेंबर बने, उन्होंने प्रैक्टिस किया। यहाँ से फिर नागपुर गए, नागपुर जाने के बाद उन्होंने वहाँ प्रैक्टिस किया, सरकारी बने। पल तो ये है कि जब भी उसने दी हुई जजमेंट्स हम पढ़ते हैं और वो इनके ऐसे कई लैंडमार्क जजमेंट्स हैं जो ऐसा लगता है कि अमरावती ने वाकई में एक ऐसा हीरा दिया जो ईश्वर की कृपा है। भूषण भाऊंबद्दल एक सगळ्यांच्या डोक्यात मनात एक विशेष प्रेम आहे, कारण भूषण भाऊला सगळेजण आता म्हणजे तोंडून नाही भूषण भाऊ शब्द निघतोय, लॉर्डशिप शब्द नाही निघणार, न्यायमूर्ती शब्द नाही निघणार, तर आमच्याकडे भूषण भाऊ आहेत। कारण जेव्हा ते इथे येतात प्रत्येकाला आपल्या नावाने आवाज देतील, प्रत्येक खांद्यावर हात ठेवतील, काय चालू आहे कसं असं विचारपणा करतील। म्हणजे माणूस म्हणून जमिनीवर जे पाऊल आहे त्यांचं अजूनही ठेवलेलं आहे, त्याच्याचमुळे तो माणूस मोठा झाला आहे असं आमच्या सगळ्यांच्या भावना आहेत। हा अमरावतीसाठी अतिशय गर्वाची बाब आहे आणि या भूमीतून आज भूषणजी गवई साहेब देशाच्या सर्वोच्च ठिकाणी बसून या संपूर्ण देशासाठी न्यायदान करणार आहे। यापेक्षा अमरावतीकरांसाठी कोणतीच बाब भूषणावर असू शकत नाही, हे मी या ठिकाणी आवर्जून सांगतो। भूषण गवई हे माजी खासदार आणि अनेक राज्यांचे राज्यपाल राहिलेल्या आर.एस. गवई यांचे पुत्र आहेत। भूषण गवईंच्या चीफ जस्टिस होण्यानं अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय। मिठाई वाटत, फटाके फोडत अमरावतीकरांनी आनंदोत्सव साजरा केला। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।